तर प्रभू रामाच्या स्वागतासाठी अयोध्येत दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे। शरयू तीरावरती आरतीसाठी मोठी गर्दी झाली होती। शरयू घाट हा हजारो दिव्यांनी उजळल्याचं यावेळेला पाहायला मिळालं। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम येत आहेत, त्यामुळे संपूर्ण अयोध्येमध्ये आणि देशभरामध्ये दिवाळी साजरी केली जाते। दिवाळी सणासारखं रामाचं स्वागत जे आहे ते 22 तारखेला अयोध्येमध्ये केलं जाणार आहे। आपण पाहतोय की अयोध्येतल्या शरयू नदीच्या घाटावरती हा संपूर्ण घाट जो आहे तो काही हजार दिव्यांनी उजळलेला आहे आणि आज अयोध्येमध्ये दिवाळी साजरी केली जाते। आपण पाहतोय की घाटावरती येणारा प्रत्येक जण या ठिकाणी दिवा प्रज्वलित करून रामाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला आहे। शरयू नदीच्या तीरावरती दररोज रात्री शरयू मातेची आरती जी आहे ती केली जाते आणि आज आपण पाहतोय की शरयू नदीचा घाट जो आहे तो काही हजार दिव्यांनी उजळून निघालेला आहे। संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये तेजोमय वातावरण पाहायला मिळते, उत्साहाचं वातावरण आहे, चैतन्याचं वातावरण आहे। घाटावरती येणारा प्रत्येक भाविक हा आपण पाहतोय की दिवा प्रज्वलित करताना पाहायला मिळतोय। काही हजार दिवे जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे काही दिव्यांना वात लावणं सुद्धा शक्य नाही, एवढे दिवे जे आहेत ते संपूर्ण अयोध्येतल्या या शरयू नदीतल्या घाटावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र संपूर्ण घाट जो आहे तो दिव्यांनी उजळून निघालेला आहे आणि तेजोमय दिवाळी रामाच्या स्वागतासाठी अयोध्येमध्ये साजरी केली जाते। कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या।